नमस्कार. कन्सेप्ट किड आपल्या ह्या YouTube चॅनलवर सर्वांचं सहर्षाचं स्वागत आहे. आणि आपण पाहत आहात कन्सेप्ट किड आपलं हे दर्जेदार, उत्तम, उत्कृष्ट आणि रिलायबल असं आपलं हे चॅनल. मित्रांनो जसं की तुम्ही थंबनेलला बघितलं असेल की नाही का स्कॉलरशिप आणि त्याच्यात सर्वात मोठा आकडा चक्रावून सोडणार होता ₹1,60,000. तर सर खरंच हे रिअल आहे का? तर तुम्हाला माहिती आहे का आपल्या चॅनलवर आपण असं कसल्याही प्रकारचं फेक किंवा कसल्याही प्रकारचं असं जर-तरच्या गोष्टी आपण कधी शेअर करत नसतो. तर हे एकदम रिअल आहे. मग सर आम्ही आत्तापर्यंत कधी ऐकलं नाही. हो, आपल्या महाराष्ट्रात याच्याबद्दल एवढी इन्फॉर्मेशन आत्तापर्यंत गेलीच नाही. त्यामुळे ह्या स्कीमचा फायदा अदर स्टेटमध्ये तर भरपूर चांगल्या प्रकारे घेतला गेला. बट आपल्या महाराष्ट्रातील मुलांपर्यंत ही कधी पोहोचलीच नाही. ओके. त्याच्यानंतर सर सर्वात महत्त्वाचं आहे की 10वी 12वी आय-टी आणि डिप्लोमा इथं काहीतरी लिहिलंय. म्हणजे फक्त ह्याच मुलांसाठी आहे का? किंवा 10वी 12वी आय-टी आणि डिप्लोमा कंप्लीट केलेल्या मुलांसाठी आहे का? का त्याच्या आधी आहे? नेमकी कधी ही स्कॉलरशिप भेटणार आहे? आणि स्कॉलरशिपची जी अमाउंट आहे, ती कशी भेटणार आहे? वन टाईम, 2 टाईम, 3 टाईम आणि ही 1,60,000 काय आहे? तर ही मॅक्सिमम अमाउंट आहे. तर कितीपर्यंत आम्हाला भेटू शकते आणि कोणाला किती भेटू शकते? तर ह्या अनुषंगाने आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आता व्यवस्थितरित्या बघा, की ह्या व्हिडिओमध्ये मी कोणकोणते पॉइंट कव्हर करणार आहे. तर पहिलं तर नाही का हा व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर मला 2 गोष्टी खूप हे करायचे. कारण तुम्हाला हा व्हिडिओ मी का रेकॉर्ड करतो आणि तुमच्यापर्यंत का पोहोचवतो हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता हा जो व्हिडिओ आहे ना, जवळ-जवळ माझ्या मते 12 सव्वा 12 वाजत आलेले आहे आणि मी 12 सव्वा 12 वाजता हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. सकाळचे नाही रात्रीचे. ओके. तर सव्वा 12 वाजता याच्याकरता रेकॉर्ड करतोय कारण याचे आता 8-9 दिवस बाकी राहिले आणि जसं मला याबाबत मागच्या वेळेस पण माहिती होतं, बट मी कुठेतरी विसरून गेलो आणि ह्यावेळेस पण रेकॉर्ड करेल म्हणता-म्हणता थोडेसे 4, 5, 6, 7, 8 दिवस असेच निघून गेले. बट आज अर्जंटमध्ये मी शुभमला कॉल केला. त्याला म्हणलं, "अरे असं-असं थंबनेल बनवायचं आपल्याला लवकर कर." बट त्याला समहाऊ कंडिशन आज ऑफिसमधून लवकर निघता आलं नाही आणि त्यामुळे त्याला थोडं लेट झालं आणि तो घरी गेल्याबरोबर पहिल्यांदा आपलं थंबनेल बनवलं आणि त्यानंतर त्याने हे केलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला सकाळी भेटेल. आता रात्रीचा आम्ही अपलोड करणार होतो 8-9 वाजता. बट थोडंसं थंबनेल यायला उशीर लागल्यामुळं हे झालं. बट शुभमचं डेडिकेशन खूप जबरदस्त असतं. शुभम कसल्याही प्रकारचं एक मुलांना फायदा व्हावा म्हणून कसल्याही प्रकारचं मॉनिटरी बेनिफिट न घेता आपल्याला थंबनेल देत असतो. ओके. चला आता अ, आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय बघणार आहोत, तर पटकन दिशी बघूयात. तर स्कॉलरशिप कोण देणार आहे, कशी देणार आहे, काय देणार आहे? तर स्कॉलरशिप सर्वांनी तुम्ही आम्ही नाव ऐकलं असेल. एक आपल्या भारतातील सर्वात मोठी आणि एकमेव अशी सरकारी इन्शुरन्स कंपनी म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही स्कॉलरशिपची योजना काढत असते. तर त्या योजनेअंतर्गत त्या योजनेचा इलिजिबिलिटी काय आहे? तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे. तर आणि स्कॉलरशिपची अमाउंट नेमकी किती आहे? स्कॉलरशिप अमाउंट आम्हाला समजा ठीक आहे किती आहे, बट त्याची ड्युरेशन किती असणार आहे? 1 महिना, 3 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष किती असणार आहे? कंडिशन काय आहे? आणि कंडिशन रेग्युलर स्कॉलरशिप भेटण्याकरता कंडिशन काय आहे? त्याच्याकरता अप्लाय कसं करायचं? आणि किती स्टुडंटला स्कॉलरशिप भेटणार आहे? सर असेल 10-15 स्टुडंट, 100 स्टुडंट, मग आमचं काय हे वगैरे, वगैरे. तर किती स्टुडंटला भेटणार त्या प्रश्नाचं पण उत्तर भेटेल. त्याच्यानंतर सर याची काही ऑफिशियल लिंक वगैरे किंवा ऑफिशियल सर्क्युलर वगैरे काही आहे का? हो, सर्व काही आहे. त्याच्यानंतर सर डॉक्युमेंट काय-काय लागणार आहे याला अपलोडिंग करता किंवा आपल्याला फॉर्म भरण्याकरता काय-काय लागेल तर ते पण सांगणार आहे. सर खरंच हे रिअल आहे का? भेटतात का पैसे? हो, 100% भेटतात. सर फॉर्म फी किती लागणार आहे मग त्याच्याकरता? सर्वात आनंदाची गोष्ट आहे की फॉर्म फीस लागणार नाही. मग सर आम्ही एका कुटुंबातल्या दोघांनी फॉर्म भरला तर? नाही चालणार. बघूयात त्याबाबत बोलूयात. प्रोसिजर प्रोसिजर काय आहे सर नेमकी आम्ही काय-काय करायला पाहिजे आणि लास्ट डेट काय? तर या सर्व गोष्टीच्या अनुषंगाने आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत. तर त्याच्या अगोदर हा एक क्वेशन होता तुमच्यापुढं, की किती लोकांना स्कॉलरशिप भेटणार आहे? ह्या प्रश्नाने आपण सुरुवात करू आणि लगेच पटकन अशी पुढे जाऊ. आता बघा अ, याच्यामध्ये टोटल नाही का 2 प्रकारचे स्कॉलरशिप आहे. पहिल्या याच्यामध्ये 8,960 आणि दुसऱ्यामध्ये किती 2,240. तर अशा टोटल मिळून तुम्हाला किती 11,200 अशा टोटल 11,200 काय भेटणार आहे? ऑल इंडियामध्ये ऑल इंडियामध्ये 11,200 मुलांना काय भेटणार आहे? स्कॉलरशिप भेटणार आहे. किती? 11,200 मुलांना. बट सर्वात महत्त्वाचं काय मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, बाहेरच्या राज्यामधले भरपूर जण अप्लाय करतात, याचा फायदा घेतात. कुठेतरी आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना कारण तुम्ही पण मे बी ऐकलं नसेल, काहींना खूप रेअरर असेल. जो कोणी माझा व्हिडिओ बघेल त्याच्यापैकी आपण धरूयात, की 15 पैकी एका मुलांनी ही यदा-कदाचित ऐकलं असेल हां. तर 15 पण मला वाटतं, की खूप कमी होईल. त्याच्यापेक्षा पण जादाचा रेश येईल. 15 मागे 1 मुलांनी ऐकलं असेल. आपण असं जरी कन्सिडर केलं, तरी खूप कमी लोकांना ह्या स्कीमबाबत माहिती आहे.
तर याच्याकरता क्रायटेरिया काय आहे, कसं काय आहे, वगैरे, वगैरे बघू. आता 11,200 आहे म्हटल्यानंतर एक भव्यदिव्य रक्कम आहे. भव्यदिव्य मुलांना ते स्कॉलरशिप देणार आहे. तर आपण याचा फायदा घेऊ शकतोय. दुसरं आहे की नाही का, सर याचा फायदा घेण्याकरता दुसरा अजून एक बेनिफिट काय होता, की याची फॉर्म फी आहे. तर फॉर्म फी काहीही नाहीये. म्हणजे फॉर्म फी फक्त ₹0 आहे. तुम्हाला कसल्याही प्रकारची फॉर्मची फी भरायची नाहीये. मग आता ही स्कीम कशाकरता काढली होती एल-आय-सी ना, तर थोडंसं त्याबद्दल बोलूयात. आपण जाऊया डायरेक्ट एल-आय-सीच्या साइटवरती. ओके. मी एल-आय-सी साइटवरती आलो आणि इथं मी हे ऑलरेडी मी करून घेतलेले पहिल्यांदाच, जेणेकरून आपला टाईम सेव्ह होईल. ओके. मी थोडंसं स्क्रीन पण मोठी करतो, जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली दिसेल. काही भाऊ, बरी मोठी लवकर. ओके. चला, आता आपण ह्या स्कॉलरशिपच्या स्कीमबाबत बोलणार आहोत. तर आता व्यवस्थितरित्या बघा, ही कोणाकरता होती का ही होती इकॉनॉमिकल वीकर सेक्शन करता. कोणाकरता होती? इकॉनॉमिकल वीकर सेक्शन करता होती आणि कोणता स्टडी करण्याकरता? हायर स्टडीज करण्याकरता आणि ही स्कीम कधीची? 2025 ची. तर इकॉनॉमिकल वीकर म्हणजे ज्यांचं जे काही इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स आहे, तर त्यांना ह्या स्कीमचा फायदा व्हावा आणि त्यांची मुलं चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यावे, त्या अनुषंगाने ह्या स्कीमचा आपल्याला फायदा घेता येईल. तर मग याच्याकरता एलिजिबिलिटी काय आहे? तर आता नाही का, आपले सर्वजण जे मुलं असणार आहे, मॅक्सिमम आपला जो क्राउड असणार आहे, तर तुमचं काम थोडंसं वाटणार आहे. भलेही हे आपल्याकरता नसणार आहे, बट तुमच्या कोणी लहान छोटेले भाऊ असेल, तर त्यांच्या बेनिफिशियल असणार आहे किंवा तुमचे नातेवाईक कोणी असणार आहे, तर त्यांच्या फायदेशीर असणार आहे किंवा तुमच्या शेजारचा किंवा तुमच्या गावातले असे काही लोकं असणार आहे. असे काही लोकं असणार आहे, की खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, परंतु कुठेतरी पैशाचा किंवा कुठेतरी त्यांचा कुठं फायनान्शियल इश्यू येतात. तर त्या मुलांना नक्की, नक्की, नक्की हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना तो फॉर्म भरायला लावा. ओके. तर कोणाला पाठवायचा? तर बघूयात आता आपण. ह्या स्कीमचा पहिला आपला मुद्दा होता, की सर तुम्ही बोलले ती एलिजिबिलिटी सांगणार आहे. तर काय आहे एलिजिबिलिटी? ओके, ओके. आता पहिली बघा एलिजिबिलिटी आहे, की जे मुलं ज्यांचं पहिलं आहे, की जनरल स्कॉलरशिप 2 प्रकारच्या स्कॉलरशिप देणार आहे आपल्याला. एक जनरल देणार आहे आणि एक स्पेशल चाइल्ड करता सॉरी स्पेशल गर्ल्स करता एक स्कॉलरशिप आहे. एक आहे जनरल स्कॉलरशिप आणि दुसरी आहे स्पेशल स्कॉलरशिप. जनरल कोणाकरता आहे? जनरल आहे सर ज्यांचं 12वी पास आउट झालेले आहे आणि त्यांना मिनिमम किती टक्के? 60%. कोणी 12वी पास केलं असेल किंवा कोणी डिप्लोमा केलं असेल किंवा कोणी व्होकेशनल काही कोर्स असतात ते केले असेल, जे की इक्विव्हॅलंट टू द 12th आहे. तर ते किंवा काहींचं सी-जी-पी-एमध्ये पर्सेंटेज असेल, तर ते कशात कन्व्हर्ट करायचे? सी-जी-पी-ए ग्रेड असेल, ते पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्ट करायचे आणि जर त्यांचे 60% च्या वरती किंवा 60% असतील, तर ते याला अप्लाय करू शकतात. कोणती मुलं ज्यांचं 12वी झालंय त्यांचं. मग सर तर आमचं पण 12वी झालेलं आहे. नाही, नाही, नाही. हे कधीच पाहिजे त्यांना 22-23, 23-24 आणि 24-25 ह्या कालावधीमध्ये त्यांचं 12वी कंप्लीट झालं पाहिजे आणि 25-26 मध्ये 25-26 मध्ये एक तर त्यांनी मेडिसिनला ॲडमिशन घेतलं असेल. हे मुलं 12वी पास आउट झालेले कुठं-कुठं, कोणाकोणाला हे व्यवस्थितरित्या बघा. मेडिसिनमध्ये एम-बी-बी-एस असेल, बी-ए-एम-एस असेल, बी-एच-एम-एस असेल, बी-डी-एस असेल आणि इंजिनिअरिंगमध्ये बी-ए असेल, बी-टेक असेल किंवा बी-आर्किटेक्ट असेल. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन किंवा इंटिग्रेटेड कोर्स किंवा डिप्लोमा कोर्स इन द फील्ड ऑफ द अदर इक्विव्हॅलंट कोर्स किंवा व्होकेशनल कोर्स आणि हे कोणत्या गव्हर्नमेंट कॉलेज किंवा जे काही ज्यांना लायसन्स आहे, तर असे कॉलेज आणि प्लस हे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे आय-टी-आय पण. ओके. म्हणजे काय? ज्यांचं 12वी पास आहे विथ 60% कधी 22, 23 आणि 24 मध्ये आणि ज्यांनी 25-26 च्या दरम्यान जे एम-बी-बी-एस हे मेडिकल फील्डमध्ये किंवा इंजिनिअरिंग फील्डमध्ये किंवा एनी अदर कोणत्या पण डिसिप्लिनमध्ये असाल, तर हे मुलं काय आहे, इकडे फॉर्म भरण्याकरता इलिजिबल आहे. बट एक कंडिशन अजून एक आहे, की त्यांच्या पालकांचा इन्कम जो आहे मिनिमम सॉरी मॅक्सिमम किती पाहिजे? 4.5 लाख पाहिजे. मी हे 4.5 लाखावरती पण बोलणार आहे. पुढे याच्यात पण एक छोटासा ट्विस्ट आहे. तर किती ₹4.5 लाख त्यांचा काय पाहिजे? इन्कम पाहिजे.
आता बघा इथं कॉम्पिटिशन किती झालं. ज्यांचं 12वी अगोदर झालेली ते तर बाजूला गेले. ज्यांचं 60% पेक्षा खाली पर्सेंटाइल आहे ते पण गेले. ह्या फील्डचं सर्व याच्यात कव्हर झाल्यास प्लस ज्यांचा इन्कम 4.5 लाखापेक्षा वरती इन्कम आहे, तर त्यांचा पण गेला. आता काही जण म्हणतील का आम्ही इन्कम जादा आहे, कमी दाखवू वगैरे, वगैरे. बट व्हिजिट होते हां दादा. मग विथआऊट व्हिजिट तुम्हाला अप्रूव्हल दिलं जात नाही. ठीक आहे. चला. आता ही पहिली गोष्ट झाली 12वी नंतर. ह्याच्यामध्ये अजून एक प्रकारचं आहे जनरल स्कॉलरशिपमध्ये. तर हे 12वी नंतरचं झालं. अजून एक आहे की 10वी नंतर पण. ओके. अजून एक स्कॉलरशिप आहे ह्याच्यात 10वी नंतर पण. सेम 10वी पास आउट पाहिजे. तर कधी 10वी पास आउट 22-23, 23-24, 24-25 मध्ये आणि 25-26 मध्ये व्यवस्थित बघा. त्यांनी एक तर ॲडमिशन कशाला घेतलं पाहिजे? व्होकेशनल कोर्स, डिप्लोमा कोर्स किंवा हे आय-टी-आय. ओके. आय-टी-आय इथं यांनी घेतलं पाहिजे. आता इथं बघा, व्यवस्थित बघा किती 10वी आणि त्यांना पर्सेंटेजची काही अट दिली का 60%. इथं पण 60% 10वी पास आउट पाहिजे ह्या वर्षी. ह्या 3 पैकी कोणत्या वर्षी आणि 25-26ला त्यांचं ॲडमिशन ह्या व्होकेशनल डिप्लोमा किंवा आय-टी-आय ह्या कोणत्या पण कोर्सला जर त्यांचं ॲडमिशन असेल, 10वी पास आउट असेल, तर ते इथं ॲप्लिकेबल आहे आणि सेम अट आहे ₹4.5 लाख खाली त्यांचा पालकांचा त्यांचा इन्कम पाहिजे. किती? 4.5 लाखापेक्षा खाली इन्कम पाहिजे त्या पालकांचा. ओके. तर इथपर्यंत आपण आलो. ह्याच्यामध्ये सर 11वी वाले पोरं येतील का? नाही येणार. 11वी सायन्स, कॉमर्स, आर्ट कुठलेच येणार नाही. कारण इथं फक्त व्होकेशनल आणि डिप्लोमा कोर्स बोलले. म्हणजे फक्त आणि फक्त इथलची ही मुलं घेणार आहेत. ओके. किती घेणार आहेत? कोणते याच्यातले किती घेतील, याच्यातले किती घेतील? मी तुम्हाला ते लास्टला सांगतो. आता हे झालं पहिलं, की ज्याच्यामध्ये काय होतं, की आपलं जनरल स्कॉलरशिप होती. आता दुसरी आहे, की स्पेशल स्कॉलरशिप. तर स्पेशल स्कॉलरशिप म्हटल्यानंतर ही फक्त आणि फक्त कोणाकरता आहे? महिलांकरता आहे, मुलींकरता आहे. आणि ही किती वर्षाकरता आहे? ही 2 वर्षाकरता आहे. मग मागची किती वर्षाकरता होती? मागचा जो काही टेन्युअर असणार आहे, जो काही एज्युकेशनचा कारण तो ग्रॅज्युएशन नंतर होती. आपली कधी सॉरी 12वी नंतर होती, ग्रॅज्युएशन करता होती. ग्रॅज्युएशन जिथं 3 वर्षाचा कालावधी असेल, 3 वर्ष भेटेल. जिथं 4 वर्षाचा कालावधी तिथं 4 वर्ष स्कॉलरशिप पूर्णपणे त्यांना भेटणार आहे. ओके. इथं किती वर्ष भेटणार आहे? इथं जर मुलगी असेल आणि अ, तर यातून ते अप्लाय करतात. तर त्यांना किती भेटणार आहे? जर 10वी क्लास 10वी ला असतील इथं, क्लास 10th ला असतील ते, तर क्लास 10th ला 60% मार्क कंपल्सरी ह्या वर्षी त्यांचे पास आउट पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी आत्ता ॲडमिशन एक तर 10वी प्लस 2 म्हणजे कोणाला पण 11वी चालेल, 12वी चालेल. त्याच्यानंतर हे व्होकेशनल कोर्स झाले, आय-टी-आय झाले, हे सर्व गोष्टीला काय ते ॲप्लिकेबल आहे. तर इथं 11वी ॲप्लिकेबल आहे मुलींकरता, बट बॉयजकरता 10वी वरती अप्लाय करणं ॲप्लिकेबल नाहीये. मुलींकरता 10वी करता ॲप्लिकेबल आहे. 10वी करता मुलींकरता ॲप्लिकेबल आहे. कोणत्याही फील्ड 11वी-12वी पण कन्सिडर केलं तरी चालतंय. बट बॉयज करता फक्त आय-टी-आय लागेल आणि त्याच्यानंतर डिप्लोमा वगैरे लागेल किंवा अजून व्होकेशनल कोणता पण कोर्स असेल तर तो. सर हे व्होकेशनल कोर्स कुठे येतंय? Googleला जा सर्च करा तुम्हाला कळेल की व्होकेशनल कोर्स कोणकोणते असतात ते. ओके. तर ह्या कोर्समध्ये जर मुलं बॉयज असेल तर ते 10वीच्या बेसवर अप्लाय करू शकताय. जर ह्या कोर्समध्ये नसेल आणि त्यांनी 11वीला आर्ट, कॉमर्स, सायन्सला कशाला ॲडमिशन घेतलं असेल आपलं रेग्युलरला, तर त्यांना 10वीच्या बेसिसवर इथं अप्लाय करता येणार नाहीये. ओके. त्याच्यानंतर पुढे येऊयात पटकनशी. ड्युरेशन किती मी तुम्हाला सांगितलं, की जेवढं काही आपला प्रॉपर कालावधी आहे ग्रॅज्युएशनचा असेल किंवा 11वी-12वीचा असेल तर तेवढा पूर्ण कालावधी आहे. सर अमाउंट किती भेटणार आहे? तुम्ही 1,60,000 लिहिली ती बरोबर आहे का? हो. इथं बघा तुम्ही जर मेडिकल फील्डला घेताय तर तुम्हाला 40,000 प्रत्येक वर्षाला भेटणार आहे आणि असे किती वर्ष? 4 वर्ष. तर 4 चोक 16 म्हणजे ₹1,60,000 तुम्हाला रक्कम भेटेल. कारण आपलं हे किती वर्षाचं असतं? 4 वर्षाचं असतं. ओके. 4च वर्षाचं असतं ना? एकदा क्लिअर करा. ओके. आणि त्याच्यानंतर हे 40,000 कसे भेटणार आहे तुम्हाला? 40,000 वन टाईम भेटणार नाही. पहिले 20,000 ची इन्स्टॉलमेंट भेटेल, परत 20,000 ची इन्स्टॉलमेंट भेटेल. ही कशी भेटेल, काय भेटेल आपण ते पुढं बोलणार आहोत. त्याच्यानंतर जर तुम्ही नाही का इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतील असेल 12वी नंतर, तर तुम्हाला नाही का 12वी नंतर इंजिनिअरिंगला घेतलं असेल तुम्हाला वर्षाला ₹30,000 प्रत्येक वर्षाला भेटणार आहे आणि त्याचं इन्स्टॉलमेंट 15,000 पहिलं नंतर पुन्हा 15,000 अशी 2 इन्स्टॉलमेंटमध्ये एका वर्षात तुम्हाला ₹30,000 रक्कम भेटतील. हे कशाला? इंजिनिअरिंग करता. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही कोणत्याही दुसऱ्या फील्डमध्ये असाल, इंजिनिअरिंग आणि मेडिकल सोडून, मग कुठलंही तुम्ही बी-एस-सी केलं असेल, त्याच्यानंतर आर्ट केलं असेल, कॉमर्स केलं असेल, बी-कॉम वगैरे जे काही केलं असेल ते. तर तिथं तुम्हाला किती भेटणार आहे? ₹20,000 भेटणार आहे. म्हणजे पहिली इन्स्टॉलमेंट 10,000 ची, दुसरी इन्स्टॉलमेंट 10,000 ची आणि हे कधीपर्यंत? जोपर्यंत तुमचं ते ग्रॅज्युएशनचं कंप्लीट होत नाही तोपर्यंत. मग सर आम्ही वारंवार फेल होतो. नाही. फेल झाले तुमची तिथं स्कॉलरशिप बंद होती. ते आपण पुढे बघणार आहे. ओके. जो काही कालावधी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ती स्कॉलरशिप भेटणार आहे. ठीक आहे? चला.
त्याच्यानंतर स्पेशल स्कॉलरशिप फॉर गर्ल करता होती. त्याच्याकरता तर त्याच्याकरता किती भेटणार आहे? इथं ₹15,000 भेटणार आहे. ₹15,000 किती? ₹15,000 भेटणार आहे पर वर्षाला. तर 7,500 चा पहिला इन्स्टॉलमेंट आणि दुसऱ्या वर्षी 7,500 चा असा त्यांचा 2 वर्षाकरता यांना हे भेटणार आहे. 15,000 प्लस 15,000. 50 प्लस 50,000. ओके. याच्याकरता वेगळं असं काही करायचंय का? काही एक्झाम-बिक्झाम वगैरे काहीच नाही. फक्त फॉर्म भरून द्यायचा. तुम्ही ऑलरेडी एक्झाम वगैरे दिलेले आहे. फक्त त्याचे जे काही एक्झाम दिलेले आहे त्याचेच मार्क वगैरे अपलोड करायचे. कुठं करायचे, काय करायचे आपण पुढे बघणार आहे. ओके. हे झालं. त्याच्यानंतर ते 10वी बेसला पण जे मुलं अप्लाय करतील ना, त्यांना पण हे 15,000 भेटतील हां. आय-टी-आय वगैरे, डिप्लोमा वगैरे त्यांनी केला असेल तर. ओके. आता यांनी नाही का इथं कंडिशन दिलेल्या आहे स्कॉलरशिप करता. आता एवढे मी कंडिशन वाचत नाही. फक्त मी ज्या इम्पोर्टंट वाटतं ते सांगतोय. हे तुम्हाला 60% ची कळली ती तुम्हाला कळलं तर 4.5 लाखच्या वरती इन्कम नकोय. बट त्यांचा पहिला प्रेफरन्स कोणाचा आहे? तर त्यांनी स्कीम कोणाकरता काढलेली आहे? कोणाकरता काढलेली आहे? जे विकर सेक्शन आहे, इकॉनॉमिकल विकर सेक्शन आहे त्यांच्याकरता. मग त्यांनी पहिला प्रेफरन्स दिलाय ज्यांचं इन्कम साडे 2.5 लाखाच्या खाली आहे. तर पहिला कट ऑफ ते काय करणार? जेवढं काही जे आहे, तर पहिलं जे काही आहे लिस्ट तर ते 0 पासून ते 2.5 लाखाचा जो काही इन्कम आहे, तर अशा मुलांमध्ये मेरिट लिस्ट लावणार आहे. कशी लावणार आहे? कोणत्या मार्काच्या आधारे लावणार आहे? तर मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही 12वीच्या बेसवर फॉर्म भरत असाल, तर 12वीच्या मार्कानुसार तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. तर 10वीच्या बेसवर तुम्ही फॉर्म भरताय, तर 10वीच्या याच्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. इथं सेपरेट मेरिट लिस्ट लागणार आहे का कॅटेगरी वाईज नाही. एकदम सरळ साधी मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्याच्यामध्ये असेच लोकांचे फॉर्म सिलेक्ट करणार आहे. पहिल्या याच्यामध्ये ज्यांचा इन्कम 2.5 म्हणजे 2.5 लाख आहे. 2.5 झाला. तर 2.5 लाख आहे. तर 2.5 लाखापेक्षा खालचे जेवढे लोक आहे, तर त्यांचा पहिलं मेरिट लिस्ट लावणार, त्यातून सिलेक्ट करणार आणि जर त्याच्यात जर कमी पडले, जेवढे आपल्याला घ्यायचे होते 11,200, 11,200 पैकी जर कमी पडले, मग ते काय करणार पुढच्या स्लॅबमध्ये 2.5 लाख ते 4.5 लाख याच्यामध्ये मेरिट लिस्ट लावणार. यातून जेवढे हे होतील, तर तेवढं नाही घेणार. माझा पहिला प्रेफरन्स आहे 2.5 लाखाच्या खालच्या लोकांना. ओके. तर हे प्रॉपरली बघा. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं, की अ, ओके. हे हे मी तुम्हाला सांगितलं 10वी आणि 12वीच्या मार्कानुसार तुम्ही ते मेरिट लिस्ट लावणार आहे. हे आहे. शॉर्ट लिस्टिंग ऑफ द फायनान्शियल कॅन्डिडेट shall be done in the merit based on the percentage of marks obtained in the class 12th and 10th as applicable. Candidate who apply for the regular scholarship category after completing their 12th will given priority over those who apply completing 10th standard during the selection process. ओके. ज्यांनी 12वीच्या बेसिसवर हे केलंय आणि 12वीच्या बेसिसवरती ज्यांनी फॉर्म भरलाय, तर त्यांना पहिलं प्रायोरिटी देणार आहे. म्हणजे काय सांगू राहिले हे? हे 2 जागा, एक 12वी बेसिसवर आणि एक 10th बेसिसवर. आता ते काय सांगतात, की 12वी बेसिसचे फॉर्म हे जे भरताय, हे 12वी बेसिसचे फॉर्म, जर ह्या 10th बेसिसच्या जागा जर खाली राहिल्या, एम्प्टी राहिल्या, तर ह्या 12वी बेसिसचे मुलांना इकडं ते प्राधान्य देतील ॲज कंपेअर टू द 10thच्या मुलांपेक्षा, असं त्यांचं इथं म्हणणं आहे. ठीक आहे. चला पुढे बघूयात आपण. पुढे बघूयात. पुढे काय पर्सेंटेज मार्क जर सेम असेल तर काय करणार? इन्कम बघणार. जर दोघांचं इन्कम सेम असेल, जो कोणी तिथं असेसमेंट करण्याकरता घरी व्हिजिट करणार आहे तुमच्या, जो कोणी ऑफिसर एल-आय-सीचा, त्यावेळेस त्याला जो वाटेल, तर त्या अनुषंगाने ज्यांचं इन्कम ज्याचा फायनान्शियल कंडिशन हे क्रिटिकल वाटेल, तो ऑफिसर तिथं ठरवेल. हे कधी? जेव्हा मार्क पण सेम येईल, तुमचं इन्कम पण सेम आहे, एखाद्याचा टाय झाला, तर अशा टायमिंगला फायनल कॉल कोणाचा असणार आहे? ऑफिसरचा असणार आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे, की ऑलरेडी तुम्ही याच्या अगोदर कधी एल-आय-सीची हे म्हणजे स्कॉलरशिप घेतलेली नकोय. दुसरी कोणती स्कॉलरशिप आम्हाला येते, मग भरता येईल का? हो, भरता येईल. काही अडचण नाही. समज आम्हाला स्टेट, सेंट्रल कोणती येते का? बिनधास्त तुम्हाला भरता येईल. काही अडचण नाही त्याला. ओके. बट जर एखादा टाय स्कोर झाला, तर ते पहिल्यांदा फ्रेशर स्टुडंटला प्राधान्य देते. ओके. त्याच्यानंतर पुढे हे सर्व पॉइंट तुम्ही वाचून घ्या. एवढे आपल्याकडे हे नाहीये. ओके. आणि अजून एक जर नाही का कोणी डिप्लोमा केला असेल, तर डिप्लोमाच्या मुलांना डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन भेटतं किंवा ते पहिल्या इयरला पण फ्रेशमध्ये ॲडमिशन घेतात. तर ह्या सेकंड इयरला जरी घेतलं तरी त्यांना डिप्लोमाला 60% पाहिजे त्यांना. जर डिप्लोमा 60% असेल तर तिथून पुढे हे इंजिनिअरिंगचे पुढील 3 वर्ष किंवा फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं तर पुढील 4 वर्ष पूर्णपणे त्यांना पैसे भेटत राहतील. ओके. ते सिलेक्ट झाल्यानंतर हां. हे बाकीचे पॉइंट आहे ना तुम्ही रीड करून घ्या. ओके. आणि कोणी जर ओपन युनिव्हर्सिटीमध्ये भरत असेल, तर तुम्ही स्कॉलरशिप करता एलिजिबल नाही, तुमचं तिकडे चालू असेल तर. ओके. त्याच्यानंतर इथं त्यांनी सांगितलंय, की हां, जर मी तुम्हाला एक विचारलं, तर ही स्कॉलरशिपमध्ये बंद
कितीपर्यंत देतील मी तुम्हाला सांगितलं जेवढा काही कोर्सचा पिरियड आहे तर तिथपर्यंत देतील. 4 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष जो काही कोर्सचा पिरियड आहे आपला तोपर्यंत देतील. बट मध्ये एक कंडिशन आहे. जर तुम्ही नाही का स्कॉलरशिप मेडिकल करता घेताय, तर मेडिकल करता 55% तुमचे मिनिमम मार्क आले पाहिजे. इंजिनिअरिंग करता घेताय तर 50% तुमचे मिनिमम मार्क आले पाहिजे आणि सर्व सब्जेक्टमध्ये पास पाहिजे. सिमिलरली खाली पण दुसरे पण सब्जेक्ट आहे तुमचं एनी डिसिप्लिन मधून असेल तर त्याला किती टक्के वगैरे, वगैरे, वगैरे. हे एनी डिसिप्लिनलाच वाटतंय. हे मेडिकल आणि इंजिनिअरिंगला 55% आणि बाकीच्या कोणत्या पण डिसिप्लिनला कमीत कमी तुमचे 50% पाहिजे आणि सर्व सब्जेक्टमध्ये पास पाहिजे. ओके. तर त्यानुसार तुम्हाला पुढे पण कंटिन्यू स्कॉलरशिप भेटत राहणार. म्हणजे एल-आय-सी स्कॉलरशिप तुम्हाला प्रोव्हाईड करू राहिली, बट तुम्हाला पण मार्क रिझल्ट देणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर मुलींकरता जी आहे, तर मुलींकरता जी 10वीच्या बेसवर होती त्यांना हे 11वीला वगैरे त्यांना पण 50% मार्क पाहिजे. ॲट लीस्ट 50% मार्क त्यांना पाहिजे. ठीक आहे. चला नेक्स्ट पुढे जाऊयात. आता हे खालचे थोडेसे रूल तुम्ही बघून घ्या. हे कुठून बघायचे, काय बघायचे मी तुम्हाला सांगून देईल. ठीक आहे. ओके. आता तुम्ही बोलले ते, की सर किती जागा आहे, कितपर्यंत पाहिजे वगैरे, वगैरे, वगैरे. तर ते मी लास्टला बोलतो. आणि इथं बघा हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे बघा द झोन ऑफ द सिलेक्शन इज द एल-आय-सी डिव्हिजनल एरिया. Divisional area. Competent authority for approval for the final selection of the candidate for scholarship will be the senior divisional manager charged in the ओके ओके ओके. ह्याचा अर्थ काय मी तुम्हाला तो पुढे सांगतो. मी ज्यावेळेस PPT वर जाईल कारण इथं मला लिहायला थोडासा प्रॉब्लेम येतोय. ओके. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, की नाही का जर एखाद्या डिव्हिजनमध्ये जर पूर्ण ॲप्लिकंट झाले, पूर्ण परिपूर्ण भरले, तर ते काही वेटिंग लिस्टला पण ठेवतील आणि जर दुसऱ्या एखाद्या डिव्हिजनमध्ये जर कमी आले, तर इकडची वेटिंग लिस्ट तिकडे पण क्लिअर होऊ शकते किंवा काही मुलं जर फायनान्शियल ज्यावेळेस एखादा ऑफिसर असेसमेंट करायला गेला आणि त्यांच्यामध्ये ज्यांनी जे डॉक्युमेंट प्रोव्हाईड केले आणि ॲक्चुअल परिस्थितीमध्ये जर दुविधा अवस्था आढळली, तर ते काय होणार, की तुमचं रिजेक्शन होणार. मग अशा टायमिंगला जी काही वेटिंग लिस्ट केलेली, तर त्या मुलांना ते स्कॉलरशिप देणार. ओके. तर डिक्लेरेशन कॅन्डिडेटचं डिक्लेरेशन काय आहे, की ते पॅन, ई-आधार नंबर वगैरे, वगैरे जे देतात, तर ते ऑनलाईन देतात. तर त्याचा फक्त स्कॉलरशिप करतात हे करणार वगैरे, वगैरे, वगैरे. ठीक आहे. हां. आता याच्यात अजून एक प्रश्न होता, की लास्ट डेट कधी आहे? तर लास्ट डेट आहे 22/9/2025 म्हणजे तुमच्या हातात मोजून 10 दिवस आहे. 10 नाही 9 दिवस आहे. तर 9 दिवसात तुम्हाला हा फॉर्म किंवा जे डॉक्युमेंट आहे ते रेडी करायचे आहे. ठीक आहे. आणि हे अप्लाय कुठं करायचा? तर ही साईट आहे एल-आय-सीची ऑफिशियल साईट आहे LICindia.in. हे टाकलं का तुम्हाला तिथं लगेच दिसेल. कसं टाकायचं, कुठं टाकायचं ते सर्व आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर हे सर्व काही आहे. तर मी आता येतो वरती आपलं. ओके. तर आता हे जे तुम्ही सर सांगितलं होतं, सर तुम्ही आता हे जे सांगितलं होतं, हे काय होतं? इथं बघा प्रत्येक डिव्हिजन आहे ना, टोटल एल-आय-सीच्या 112 डिव्हिजन आहे. डिव्हिजन म्हणजे नेमकी काय, की थोडंफार समजून घ्या. प्रत्येक नाही का जसं की आता नाही का पुणेमध्ये 2 डिव्हिजन आहे. पुणे 1, पुणे 2. त्याच्यामधले जवळपासचे जेवढे काही 2-4 जिल्हे आहेत, तर ते कव्हर केलेले. ठाण्यामध्ये ठाणे डिव्हिजन आहे. तर ठाणे डिव्हिजनमध्ये काय रायगड असेल, पालघर असेल, सिंधुदुर्ग असेल आणि ठाणे असेल. हे दोन्ही तिन्ही जिल्हे. मुंबईमध्ये 2-3 डिव्हिजन आहे. तर ते मुंबईमध्ये आतला जेवढा काही एरिया आहे मुंबईचा, तर तो कव्हर केलेला आहे. सिमिलरली अमरावती डिव्हिजन असेल, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन असेल, अशा वेगवेगळ्या डिव्हिजन आहे. अशा ऑल इंडियामध्ये टोटल किती डिव्हिजन आहे एल-आय-सीचे? 112 डिव्हिजन आहे आणि 112 डिव्हिजनमध्ये प्रत्येक डिव्हिजनला हे 80 लोकं रिक्रूट करायचे. हे 80 लोकं कोणते? तर हे आहेत जनरलवाले. कोणते? हे जनरल. हे 80 जे लोकं आहे, तर हे ही झाली तुम्ही. हे जे 80 लोकं आहे, तर हे 80 लोकं कोणते? हे जनरल स्कॉलरशिपवाले हां. जनरल कॅटेगरी नाही बरं का. हे जनरल स्कॉलरशिप त्याच्यामध्ये सांगितलं एक 12वी बेसवर आणि 10वी बेसवरती.
ओके. तर 80 मुलं प्रत्येक डिव्हिजन सिलेक्ट करणार आहे. त्याच्यापैकी 40 काय असणार आहे, बॉयज असणार आहे आणि 40 काय असणार आहे, गर्ल्स असणार आहे. किती? 40 बॉयज आणि 40 गर्ल्स. आणि त्याच्यानंतर जी स्पेशल कॅटेगरी होती मुलींकरता 10वीच्या बेसिसवर, तर त्याचे किती सिलेक्ट करणार आहे, प्रत्येक डिव्हिजनमध्ये 20-20 स्टुडंट काय करणार, सिलेक्ट करणार आहे. असं एका डिव्हिजनमध्ये किती 40 आणि 40 80 आणि हे 20 किती, टोटल 100 स्टुडंट सिलेक्ट करणार एका डिव्हिजनमध्ये. असे 112 डिव्हिजन आहे. तर 112 डिव्हिजनमध्ये 100 केले, तर हे तुमचे आले 112 गुणिले 10. हे आले तुमचे एवढे 11,200. ओके. हे आले 11,200 इथून. ओके. आता हे टोटल स्टुडंट किती होते? 11,200च होते. टोटल बरं का. आता इथे बघा 40, 40 आणि हे 20 प्रत्येक डिव्हिजनमधून तुमचे असे होणार 40, 40 आणि 20. आता इथं बघा, जर ह्या डिव्हिजनमध्ये फॉर एक्झाम्पल 30च बॉयज झाले, तर ह्या ज्या 10 जागा आहे, जर मुलींचे फॉर्म जादा असेल, तर ह्या 10 जागा कोणाला देणार आहे? मुलींना देणार आहे. जर ह्या याच्यामध्ये इथं 50 आहे, फॉर एक्झाम्पल मुली 30च आल्या, तर मुलींच्या जागेवर काय केलं जाईल? बॉयज भरले जातील. तर ह्या पद्धतीनं व्हाईस वर्सा असणार. जर जागा कमी जादा कोणाच्या आल्या, तर त्याच्या जागेवर दुसऱ्याला प्रायोरिटी दिली जाणार आहे. ओके. आणि हे आपल्याकडे वारंवार होतं, की अनेकदा तेवढे फॉर्मच येत नाही, स्पेशली महाराष्ट्रात. आणि काही ठिकाणी फॉर्म आले, तर त्यांचा इन्कम खूप जबरदस्त असतो. ज्यावेळेस असेसमेंटला जातात, त्यावेळेस ते रिजेक्ट होतात. कारण त्यांचं इन्कम गेल्याबरोबर लगेच निदर्शनास येतो, की इन्कम यांचा खूप जादा आहे. तर अशामुळे ते निदर्शनास आल्यामुळे लगेच ते रिजेक्ट होतात ह्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून. ठीक आहे. अजून दुसरं काय सांगायचं तुम्हाला? मला पॉइंट बघू द्या. यातलं आता कोणतं काही राहिलंय का? एलिजिबिलिटी सांगितली. तुम्ही 12वी 10वी 12वी पास पाहिजे 60% वगैरे. आणि ते कोणत्या वर्षी पास पाहिजे आणि तुमचं इन्कम 4.5 लाखापर्यंत पाहिजे. 4.5 लाखाच्या कमी पाहिजे. बट 2.5 लाखापर्यंत पहिल्या राउंडला त्यांना प्रेफरन्स देणार. कंडिशन फॉर रेग्युलर याच्याकरता तुम्हाला सांगितलं की प्रत्येक वर्षाला तुम्हाला मिनिमम पर्सेंटेज दिलेलं आहे. 55% मेडिकल आणि इंजिनिअरिंग करता होते आणि बाकीच्या करता 50% होतं आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये पास पाहिजे. आता हाऊ टू अप्लाय ते सांगतो. किती स्टुडंट अप्लाय करणार मी सांगितलं 112. 11,200. तो ऑफिशियल लिंक आहे का? हो, मी त्याची ऑफिशियल लिंक देतो. डॉक्युमेंट काय-काय अपलोड करायचे? तर डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. मी ते फॉर्म डायरेक्ट ओपन करतो, ते तुम्हाला सांगतो. हे रिअल आहे का? हो. फॉर्म फी ₹0 आहे. एका फॅमिलीतून 2 जण अप्लाय करू शकतात का? नाही. एका फॅमिलीमधून एकच जण अप्लाय करू शकतोय. जर दोघांनी अप्लाय केलं तर पहिल्यांदा प्रेफरन्स, जर लेडीज असेल तर लेडीजला वगैरे दिला जाईल. जर लेडीजला म्हणजे जर दोघांमध्ये एक भाऊ आहे आणि एक बहीण आहे, तर दोघांमध्ये टाय अप झाला तर पहिला प्रेफरन्स महिलेला दिला, लेडीजला दिला जाईल आणि त्याच्यानंतर ब्रदरला वगैरे. बट एका जणाने अप्लाय करायचं आहे. आणि याच्याबाबत अजून डिटेल तुम्ही त्या याच्यामध्ये बघून घ्या. तर प्रोसिजर काय आहे, तर मी ते तुम्हाला सांगतो फॉर्म भरायची काय-काय. आणि लास्ट डेट कधी? तर लास्ट डेट सांगितली की 22 सप्टेंबरला लास्ट डेट आहे आणि सर्वांनी हा फॉर्म भरायचा आहे. आणि बघा, पुन्हा एकदा सांगतोय, हा व्हिडिओ तुम्हाला नाही का, तुम्हाला मला नाही माहीत किती जणांना हा फायदा होईल. कारण तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, भरपूर दिवस झाले, 12वी 11वी झालेली आहे. बट नाही का आपल्या गावातले किंवा असं कोणतरी असेल. अनेकदा आपल्या मनामध्ये नाही का चालता-बोलता एखाद्या व्यक्तीकडे बघतो, आपल्याला मनापासून इच्छा असते की एखाद्याला मदत करायची. बट होतं काय माहिती का, मनातून इच्छा होती, बट आपल्या खिशाकडे बघितलं की आपल्याला अश्रू येतात. आपल्याकडे तेवढा मानधन नसतो किंवा तेवढे पैसे नसतात. बट आता तुम्ही एखाद्याला नाही का जवळ-जवळ 1,60,000 ची मेडिकलच्या स्टुडंटला मदत करू शकता. इंजिनिअरिंगचं असेल तर 1,20,000 ची मदत करू शकताय. जर बाकीच्या एज्युकेशन बॅकग्राऊंड असेल तर 80,000 पर्यंत तुम्ही मदत करू शकताय. जर 10वी, 11वी, 12वीचं असेल तर 30,000 पर्यंत तुम्ही मदत करू शकताय. तर ही खूप मोठी मदत झाली आणि तो तुम्हाला कधी विसरणार नाही. आणि ही मदत तुम्ही कशाच्या मार्फत करू शकताय, की त्याला सांगा हा फॉर्म भर. कारण त्याला रुपया खर्च नाहीये आणि तुम्हाला रुपये पे करायचा नाही. फक्त तुम्हाला चांगल्या मनाने त्यांना फक्त हा व्हिडिओ सजेस्ट करायचा. व्हिडिओ सजेस्ट म्हणजे व्हिडिओ फक्त इन्फॉर्मेशन करता, किंवा तुम्हाला याची माहिती जरी कळली असेल, तर त्याला डायरेक्ट फॉर्मची लिंक पाठव, म्हणा हा फॉर्म भर आणि भरायला लावा. ओके. आणि फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा, त्याचं पण मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने. ठीक आहे. हे पहा, आता याची प्रोसिजर राहिली ती सांगायची. तर प्रोसिजर बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आहे. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आहे. तर तुम्ही 112 डिव्हिजन आहे पूर्ण ऑल इंडियामध्ये. तुमचा जो काही ॲड्रेस असणार आहे, तर ॲड्रेस प्रॉपरली टाका. घरचा ॲड्रेस टाका. प्रॉपरली घरचा ॲड्रेस टाका. तुम्ही रूमवरला राहताय, रूमचा वगैरे टाकू नका. तुम्ही बाहेर मामा काकाकडे राहताय, तो नका टाकू. तुमचा घरचा ॲड्रेस टाका. तिथली जवळचं जे काही एखादी एल-आय-सीची ब्रांच असेल, तर त्या ब्रांच वेल्सचे अधिकारी तुमच्या घरी व्हिजिट करतील आणि ते व्हेरिफाय करतील. ओके. जर तुम्ही मेरिट लिस्टमध्ये आला, तर मेरिट लिस्टमध्ये नाही आला, तर कोणी अधिकारी वगैरे तुमच्याकडे येणार पण नाही, कॉल पण येणार नाही, मेसेज पण येणार नाही तुम्हाला. ओके. तर
तुम्ही जो काही ॲड्रेस जवळचा टाकता आणि ॲड्रेस टाकताना प्रॉपरली टाका. जनरली आपण ग्रामीण भागातले असतो, तर आपलं जे आधार कार्ड एखाद्या आपल्या ग्रामीण भागातीलच कोणतरी बनवलेला असतो. तो फक्त टाकतो गावाचं नाव, तालुका आणि हे टाकतो. बट इथं ॲड्रेस टाकताना तुम्हाला काही ॲड्रेस प्रूफ असं काही जोडायचं नाही. तर ॲड्रेस प्रॉपरली टाका, की फॉर एक्झाम्पल एखादं मंदिर असेल, मंदिराच्या राइट साइडला, लेफ्ट साइडला, अहेड किंवा बिहाइंड जर काय असेल ते प्रॉपरली मेन्शन करा. म्हणजे त्यांना ॲड्रेस प्रॉपरली कळेल, तर तुमच्याकडे त्यांना येता येईल. त्याच्यानंतर मी दुसरी गोष्ट सांगितली, की ते पहिला प्रेफरन्स देणार आहे 0 पासून ते 2.5 लाखापर्यंत ज्यांचं इन्कम आहे, तर त्या लोकांना पहिला हे देणार आहे. ते ओके. त्याच्यानंतर याच्यात जर सफिशियंट कॅन्डिडेट नाही भेटले, तर मग 2.5 लाख ते 4.5 लाखापर्यंतचं त्याच्यामध्ये मेरिट लिस्ट लावली जाणार. त्याच्यानंतर इथं बघा त्यांनी सांगितलं तर सिलेक्शन वुड बी फ्रॉम द टॉप रँक्स म्हणजे ज्यांची पर्सेंटेज जसे आहेत, तर त्यानुसार त्यांचे काय होणार आहे, हे रँक हे होणार आहे. त्याच्यानंतर जर हे आता जे सांगितलं, हे याच्यामध्ये जर इनफ कॅन्डिडेट नाही आले, तर ह्या स्लॅबमधून कॅन्डिडेट उचलले जातील, बट कसे रँक वाईज. ओके. त्याच्यानंतर पुढे सांगितलं, की प्रत्येक डिव्हिजनला 20 गर्ल्स म्हणजे हे 10वी प्लस जे होतं, तिथं 20, 40 गर्ल्स आणि इकडे 40 बॉय. कोणतं हे स्पेशल हे जनरल स्कॉलरशिप आणि ही स्पेशल मधली होती. 40-40 आणि हे 80 असं. ओके. त्याच्यामध्ये हे सांगितलं होतं, की जर बॉईज सफिशियंट नसेल, तर तिथं गर्ल्सच्या जागा भरतील. गर्ल्स सफिशियंट नसेल, तर बॉयजच्या जागा भरतील. त्याच्यानंतर डिव्हिजन विल बी ओके. तर हे तुमचं जे काय आहे डिव्हिजन काय करेल का, काही वेटिंग लिस्टला पण ठेवेल. तर जे काही वेटिंग लिस्ट क्लिअर होईल सम हाऊ कंडिशन जशी वेटिंग लिस्ट क्लिअर होईल तसं तुम्हाला ते ते बोलवतील. कॅन्डिडेटला इन्फॉर्म कसं केलं जाणार आहे, तुम्ही जो फॉर्म भरताना प्रॉपर ईमेल आयडी टाका. जो काही तुमचा जेन्युइन ईमेल आयडी तो ईमेल आयडी टाका. तो ईमेल आयडी, मोबाईल नंबर हे 2 गोष्टी प्रॉपरली टाका. असा मोबाईल नंबर टाका, की ज्याच्यात तुम्ही रोज यूज करता आणि त्याच्यात बॅलन्स पण टाकता. तर असाच नंबर इथं मेन्शन करा आणि ईमेल आयडी पण प्रॉपरली फॉर्ममध्ये मेन्शन करा. ईमेल आयडीमध्ये स्पेस वगैरे, वगैरे काही देऊ नका. कारण तो ॲज इट इज ते कॉपी करून ते ऑटोमॅटिकली सिस्टम हे करतात. जर तुमचा रॉंग असेल तर मेल तुम्हाला येणार नाही. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफाईड तर डॉक्युमेंट व्हेरिफाईड वगैरे ते पण करतील पुढची प्रोसिजर त्यांची आणि त्याच्यानंतर तुमची रक्कम कशी होणार आहे, क्रेडिट बँकमध्ये होणार आहे. सर हे डायरेक्ट कशी बँकमध्ये होणार आहे, तर तुमच्याकडून फॉर्म भरताना ते बँकची डिटेल घेतील. जशी तुमचे नंबर रँकमध्ये वगैरे लागेल, बाकीचं कम्युनिकेशन ते मेलद्वारे करेल. जर त्यांना तुमची एखादी ऑफलाईनमध्ये कॉपी लागली डिटेल करता, तर तुम्हाला एक चेक असेल तुमचा, चेक असेल, तर चेक घेऊन ब्रांचमध्ये सबमिट करायचा. त्याच्यासोबत आधार, पॅन कार्ड जे मागतील ते डॉक्युमेंट सबमिट करायचं तिथून किंवा ऑनलाईनचा जो काही डाटा तुम्ही आहे, तर तो पण तो ऑनलाईनचा डाटा ते घेऊ शकतात. ऑनलाईनमध्ये पण तुम्हाला अकाउंट डिटेल, आय-एफ-एस-सी कोड असेल, अकाउंट नंबर असेल, ते सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायची आहे. तर हे ऑफलाईन बोलवलं तर ऑफलाईन. सर चेक गरजेचंच आहे. चेक नसेल तर तुम्ही पासबुक पण घेऊन जाऊ शकता. फक्त ओरिजिनल पासबुक घेऊन जा. त्याची झेरॉक्स काढा. तर ते तिथं अटेस्टेड करून आधार, पॅन कार्ड सोबत पण घेतील. ठीक आहे. तर हे इथपर्यंत आलो. तर ही पूर्ण प्रोसिजर होती. आता फक्त तुम्हाला सांगायचं की साईट कोणती आहे? तर मी तुम्हाला साईट पण सांगितली. ही साईट आहे. डायरेक्ट जायचं LIC India डॉट इन टाकायचं. LIC India डॉट इन टाकलं की LICची ऑफिशियल साईट तुमची ओपन होईल. तर ऑफिशियल साईट ओपन झाली की तुम्हाला तिथं काम करता येईल. हे फक्त मराठीत लिहिलंय, जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली हे व्हावं. तुम्ही हे बघू शकताय. त्याच्यानंतर अजून एक तिथंच आहे. तर त्याच्याकरता ॲप्लिकेशन करता फोटोची साईज काय पाहिजे? तर 2 MB पेक्षा कमी तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहे, तर ते 2 MB पेक्षा कमी असायला पाहिजे आणि प्रॉपर व्हिजिबल असावे. एवढी पण साईज कमी करू नका, की 2 MB पेक्षा कमी दिलंय म्हणजे चांगली चांगली साईज दिलेली त्यांनी. तर 1 MBमध्ये किंवा 500 केबीमध्ये पण तुमचं प्रॉपर हे दिसेल. डायरेक्ट 10, 5, 9 MB करू नका असं हे 10, 5 केबी करू नका किंवा 2 MBच्या पुढे हे करू नका. तर ते प्रॉपरली हे करा. तुमचं अपलोड तर होऊन जाईल, बट तिकडं त्यांना सिस्टममध्ये शो होणार नाही. तर हा इश्यू टाळा. हे जे सर्व रूल्स आहेत ते बघून घ्या. त्यांनी ऑलरेडी तिथं हे केलेले आहे. पुढं मेन्शन केलेले आहे. तर ते मी तुम्हाला सांगतो. यातलं फक्त काही राहिलंय का मला एकदा बघू द्या. नाही राहिलं. ओके. मी येतो इकडं साइटवरती. ओके. इथं बघा हे जे स्कॉलरशिपचं होतं, तर आता मी नाही का डायरेक्ट जाऊनच दाखवतो मी तुम्हाला साइटला. LIC India डॉट इन हे टाकायचं. LIC India डॉट इन टाकलं, तर इथं लगेच आपली LICची ऑफिशियल साईट आली. त्याच्यावर क्लिक केलं. इथं क्लिक केलं, मग इथं कुठं जायचं? इथं कुठं जायची गरज नाही. इथं कुठं जायची गरज नाही. इथं बघा ही रो दिसते का तुम्हाला? ही इथं. ही दिसू राहिली. क्लिक हिअर फॉर अप्लाय फॉर द LIC गोल्डन ज्युबिली स्कॉलरशिप 2025. तर इथं आहे, तर इथं क्लिक करायचं. जसं इथं क्लिक केलं, तर इथं 3 गोष्टी तुम्हाला हायलाइट होत आहे. हे पहिलं, इथं अप्लाय करण्याकरता म्हणजे फॉर्म भरण्याकरता. इथं जी स्कॉलरशिपची आता मी तुम्हाला माहिती सांगितली त्याची PDF आहे आणि इथं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे कॅन्डिडेटला फॉर्म सबमिट करताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तर ही इथं PDF आहे. तर ह्या PDF तुम्ही ओपन केल्या
डाउनलोड करू शकताय. डाउनलोड करून ओपन करा, बघा याच्यामध्ये काय-काय तुम्हाला गोष्टी अजून समजून घ्यायच्या असल्या समजून घेऊ शकताय किंवा डायरेक्ट आता तुम्हाला अप्लायवरती जायचं, तर अप्लायवरती जा. इथं क्लिक करा. अप्लायवरती जसं केलं, तर इथं बघा तुमचा स्टेट कोणतं आहे, कोणत्या राज्यातून तुम्ही फॉर्म भरताय ते करा. जर तुम्ही चुकीचं राज्य टाकताय, वेगळीच हे करताय, तर तुमचं व्हेरिफिकेशन होणार नाही, कारण ती वेगळ्याच ठिकाणी जाताल आणि तिथं तुम्ही नसणार आहे. ओके. तर प्रॉपरली तुमचं जे काही राज्य असणार आहे ते टाका. फॉर एक्झाम्पल आपलं महाराष्ट्र आहे, तर आपलं महाराष्ट्र टाकूयात. इथं महाराष्ट्र टाकलं. तुमचा जो काही जिल्हा आहे तो टाकून द्या. फॉर एक्झाम्पल मी आमचं अहमदनगर टाकतो. इथं तुमचं नाव प्रॉपरली जे काही आहे ते टाका. तुमचं सरनेम जे काही आहे ते टाका. फादरचं नाव जे काय आहे ते टाका. तुमचं जेंडर जे काय आहे ते टाका. इथं डेट ऑफ बर्थ पूर्ण भरायची आहे. त्याच्यानंतर इथं इंडियन तुमचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगितलं, की प्रॉपर टाका कारण ते व्हिजिट करायला येणार आहे आणि जर ते व्हिजिट करायला तुम्हाला येणार आहे, तर ते अगोदर तुम्हाला कॉल पण करतात बरं का. ईमेल तर करतात, बट व्हिजिटला यायच्या अगोदर ते कॉल पण करतात, की आम्ही तुमच्याकडे येतोय. बट कॉलच्या भरोश्यावर राहू नका. मोस्ट ऑफ टाईम्स करतात. एखाद्या वेळेस नाही आलं तर मेल वगैरे चेक करत राहा. पहिली लिस्ट वगैरे लागत असते तिथं. ओके. त्याच्यानंतर इथं तुम्ही कोणती सिटीमध्ये राहताय आणि हा पिन कोड तुमचा, हे पिन कोडवरून तुम्हाला डिव्हिजन अलॉट होती. त्या डिव्हिजन सर्व काही तुमचा कारभार बघणार आहे पुढचा स्कॉलरशिपचा. तर पिन कोड प्रॉपरली टाकायचा. ओके. त्याच्यानंतर लँडलाईन नंबर नसेल तर इथं 00 टाकून द्या. मोबाईल नंबर प्रॉपरली टाका. ईमेल नंबर तुम्हाला सांगितलं, की एकदम प्रॉपरली फिलअप करा. त्याच्यानंतर इथं कॅटेगरी तुमची कोणती आहे, तर ती कॅटेगरी तुम्हाला टाकायची. इथं जनरल असेल तर जनरल टाका. इथं ओबीसी असेल तर तुमचं ओबीसी टाका. अजून काही असेल तर अजून काही टाका. फॉर एक्झाम्पल एस-सी तर एस-सी टाका. अजून ऑदरमध्ये असेल तर ऑदर इथं करा. ओके. तुम्ही कोणत्या करता अप्लाय करता? 10वी करता की 12वी करता का कोणत्या करता? तर ते तुम्हाला इथं रिप्रेझेंट करायचं. 10वी करता करत असेल 10वी, 12वी करता करता 12वी. तर एज्युकेशन स्ट्रीम पर्पज कोणतं? इंजिनिअरिंगला असेल तर इंजिनिअरिंग, मेडिसिनला असेल तर मेडिसिन, कॉमर्सला असेल कॉमर्स, डिप्लोमा कोर्स, व्होकेशनल कोर्स, इंटिग्रेटेड कोर्स आणि ऑदर. ऑदर असेल तर ऑदर टाकायचं आणि इथं तुम्हाला लगेच कोर्सचा नेम विचारतील. नेम काय? जर तुम्ही इंजिनिअरिंग केली, इंजिनिअरिंगचा कोर्स कोणता, कोणत्या फील्डला आहे ते टाकायचं. कोर्स ड्युरेशन किती वर्ष आहे? जो काही तुम्ही त्या फील्डला आहे त्याचं एक कालावधी असतो. जसं इंजिनिअरिंग 4 वर्षाची असते. तिथे आपण 4 टाकतो. तर इथं 4. अॅन्युअल तुमचा फॅमिली इन्कम किती तो टाकायचा. तर इथं 50,000 च्या कमी 50,000 ते 1,00,000, 1,00,000, 1,50,000, 2,00,000. बट इथं टाकताना ऑप्शन सर्व दिले म्हणून काही पण नका टाकू कारण इथं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट पण अपलोड करायचं आहे. इन्कम सर्टिफिकेट आणि हे इन्कम सर्टिफिकेट कोणतं असं नॉर्मल तलाठी वगैरे हे नाही. इथं स्पेशल तहसीलदारचं तिकडचं आपलं जे आपण याच्याकरता ॲडमिशन करता त्याच्याकरता यूज करतो प्रॉपरली. तर तेच इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे. त्याच्यानंतर लय मोठा व्हिडिओ होतोय ना. ओके. त्याच्यानंतर तुमचं हे 12वी आणि हे जे आहे तर ते कोणत्या इथं झालंय. ओके. अ, तर ते याचं नाव लिहायचं, पासिंग कधी झालं ते लिहायचं, पर्सेंटेज मार्क किती पडले ते लिहायचे. सी असेल तर त्याचा स्कोर वगैरे काय आहे तो पर्सेंटेजमध्ये इथं लिहा. ओके. त्याच्यानंतर मार्कशीट तुमची जी काही मार्कशीट आहे 10वी 12वीच्या ज्या बेसिसवर तुम्ही अप्लाय करता. इथं 12वीच्या बेसिसवर करतो म्हणून 12वी आलं. 10वीच्या बेसिसवर केलं तर 10वी. ओके. तर इथं हे टाकून द्या. ॲडमिशन कधी घेताय तर ते टाकून द्या. इथं बघा बरं का ॲडमिशन 25-26च येतंय म्हणजे तुम्हाला त्यालाच अप्लाय करता येईल. त्याच्यानंतर अपलोड प्रूफ ऑफ ॲडमिशन. तर ॲडमिशनचं जे काही प्रूफ असेल, मग ॲडमिशनचं प्रूफ म्हणजे कसं की तुम्ही फीज रिसिप्ट असेल, तर फीज रिसिप्ट असेल तर एकदम स्टँडर्ड प्रूफ आहे. नाहीतर अजून दुसरं काही ऑफिशियल प्रूफ असेल तुम्ही ॲडमिशन घेतल्याचं, आयडी कार्ड वगैरे ते पण चालतं. बट पहिलं फीज रिसिप्ट वगैरे ते प्रॉपरली असेल किंवा तुमचं एखादं काही अजून काही असेल डॉक्युमेंट, तर ते तुम्ही देऊ शकता बोनाफाईड वगैरे, वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी इथं ह्या क्वेशन विचारले तुम्हाला याच्या अगोदर एल-आय-सीचं बेनिफिट भेटेल का? येस केलं तुम्हाला त्यातून बाद केलं जाईल. भेटेल असेल तर नो करा. नसेल भेटत सॉरी भेटेल असेल तर येस करा, नसेल भेटेल तर नो करा. त्याच्यानंतर अदर स्कॉलरशिप रिसीव्ह आहे का तुम्हाला वगैरे, वगैरे. तर याचं तो जे काही उत्तर असेल तुमचं ते इथं रिप्रेझेंट करा. त्याच्यानंतर इथं बँकची डिटेल प्रॉपरली द्यायची. आय-एफ-एस-सी कोड, नेम ऑफ द बँक, ब्रांच नंबर, अकाउंट नंबर आणि आधारचे लास्टचे 4 डिजिट टाकायचे. आधारचे लास्टचे 4 डिजिट टाकायचे प्रॉपरली हां. आय-एफ-एस-सी कोड प्रॉपरली बघून घ्यायचा. अनेकदा ब्रांच चेंज झालेला असतात. त्यांचा आय-एफ-एस-सी कोड चेंज झालेला असतो. तर तो चेंज झालेला आय-एफ-एस-सी कोड प्रॉपरली टाका. बँकचं नाव, ब्रांचचं नाव जे काय आहे ते चेकवरती किंवा पासबुकवरती सर्व काही असतं. अकाउंट नंबर पण तो टाकायचा. त्याच्यानंतर इथं जी काही माहिती आहे ती दिलेली हे करायची आणि जर खाली लास्टला इथं सबमिटचा ऑप्शन असतो. तर तो सबमिटचा ऑप्शन इथं करायचा. इथं सबमिटचा ऑप्शन आहे. बट आता सम कंडिशन महाराजमध्ये मला तो दिसून नाही राहिला. इथं खाली सबमिटचा ऑप्शन येतो. इथं कुठेतरी. तर हे माझं 2-3 स्क्रीन चालू आहे त्याच्यामुळे मे बी दिसत नसेल. ओके. तर इथं खाली एक सबमिटचा ऑप्शन येतो. ह्यात टिक करून तिथं सबमिटवरती क्लिक करायचं. पुढं काही आहे का नाही? मला वाटतं की नाही कारण 99-98% पुढं काही नसणार आहे अजून.
98% तर पुढं काही नसणार आहे. काही असलं तरच तुम्ही ते पुढच्या काही फॉर्मचे गोष्टी असतील ते भरून टाका. 2% असलं तर कारण मी तर काही कोणाचा फॉर्म भरला नाही आणि ना माझ्याकडे कोणाचं काही होतं. बट मला वाटलं की ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत शेअर करावी कारण खूप इम्पोर्टंट आहे. बाहेरचे लोकं खूप बेनिफिट घेतात या गोष्टीचा आणि आपल्या विद्यार्थ्यांना आणि असे विद्यार्थी जातानो जे ग्रामीण भागातील आहे किंवा जे शहरी भागातले आहे, बट त्यांचा इन्कम सोर्स खूप कमी आहे. त्यांना काहीतरी करायचं किंवा काहीतरी तर ह्या फुल ना फुलाच्या पाकळीची जी काही त्यांना स्कॉलरशिप भेटणार आहे, त्यांच्याकरता योगदान असणार आहे. त्याच्यामुळे जर हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आणि तुमचे मार्क पर्सेंटाइल आणि कॉम्पिटिशन वाढेल वगैरे, वगैरे भरपूर जागा आहे. भरपूर जागा आहे. महाराष्ट्रात डिव्हिजन पण भरपूर आहे एल-आय-सीच्या. त्याच्यामुळे महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी तुम्हाला आपलं हे भेटतील. कारण इथून मागे लोकांना अवेअरनेसच नाही आणि 8-9 दिवस राहिले. काहींकडे आता इन्कम सर्टिफिकेट नसेल ते कट होतील. काहींच्या पर्सेंटेजमध्ये हे नाहीये. काही आता लगेच जस्ट पास आउट नाही झालेले आणि काहींपर्यंत अनेकांपर्यंत हा व्हिडिओ किती लोकांपर्यंत पोहोचेल आणि किती लोकांनंतर हे करेल, तर ते गोष्टी बघण्याचा विचार राहील. बट मला वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या मते 50 लोकांना जरी स्कॉलरशिप भेटली, तरी माझ्या या व्हिडिओचं जे काही शुभमने आणि आम्ही मेहनत घेतली आज, शुभमने आणि आम्ही मेहनत घेतली, तर त्याचं चीज होईल. फक्त मला वाटतं, की जर आमच्या दोघांमुळे जर 50ला भेटत असेल, तर मला वाटतं, की तुम्ही पण प्रत्येकाने 1 ते 2 जणाला जर तुमच्यामुळे जर ही स्कॉलरशिप भेटत असेल, तर मला वाटतं, की या 50 मध्ये तुमच्या 1 ते 2 जणांचा वाटा असावा आणि हा 50चा आकडा 500 मध्ये बदलला, तर आपल्यासारखं आनंदी कोणी नसणार आहे. महाराष्ट्रात 500 ते 1000 लोकांना जर मुलांना आपण या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून स्कॉलरशिप देऊ शकलो, तर मला वाटतं नक्कीच, नक्की बेनिफिशियल असणार आहे. तुमचे काही जर कोणी फॉर्म भरत असेल, काही कुणाचा काही डाऊट असेल, तर कमेंट बॉक्समध्ये टाका. मी नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या ज्या काही कमेंटला आहे उत्तर नक्की, नक्की देईल आणि बाकीच्या भरपूर काही गोष्टी तुम्हाला ह्या माध्यमातून भेटेल. आणि कोणी जर आपल्या ह्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ आत्तापर्यंत लाईक केला नसेल, कारण मी व्हिडिओ तुम्हाला माहिती सांगण्याच्या नादात मी कधी लाईक आणि शेअर करा वगैरे, वगैरे बोललो नाही. शेअरचं बोललो, शेअर पण याच्याकरता की मुलांना बेनिफिट होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. असे वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला येईल आणि कोणी बँकिंगचं प्रिपरेशन करत असाल, तर त्याला पण आपलं चॅनल नक्की, नक्की सजेस्ट करा. रेल्वे, एस-एस-सी किंवा एम-पी-एस-सीच्या मॅथ करता पण तुम्ही हे आपल्या चॅनल सजेस्ट करू शकताय. आय होप मला वाटतं की आजचा व्हिडिओ समजला असणार आहे आणि जर तुम्हाला कसल्याही प्रकारचा काहीही डाऊट असेल, तर नक्की आणि नक्की काय करा अ, नक्की आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये हे करा. तुमचा कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर आपण तिथं क्लिअर करू. थांबूयात इथं. भेटूयात पुन्हाच अशा एखाद्या दमदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या तुमची स्वतःची पण आणि शेजारीची पण आणि हा व्हिडिओ मात्र शेअर करायला मात्र विसरायचं नाही. 3 लोकांना 2 ते 3 लोकांना तुमच्याकडून हे भेटली पाहिजे. काय? स्कॉलरशिप भेटली पाहिजे. 2 ते 3 लोकांना भेटली पाहिजे म्हणजे तुम्हाला 4 ते 5 लोकं तुम्हाला माहिती आहे गावातल्या तुमच्या गावातले ग्रुप असतील तर गावातल्या ग्रुपला शेअर करा वगैरे, वगैरे, वगैरे. भरपूर ठिकाणी तुम्हाला माहिती आहे आता कोणाला शेअर करायचं आणि कोणाला नाही करायचं. आणि नातेवाईकांना पण करा. तेवढेच नातेवाईक आधी पण थोडेसे नाखुश असतात. थोडे टोमणे कमी मारतील त्यांच्या पोरांना हे करून दिलं तर. ठीक आहे. चलो बाय, 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 बाय.